सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. नमोबुद्धाय, जय भीम सबको. लिटरली खूप दिवसापासून आपल्याला दिव्या कशी गेली, दिव्या शोमध्ये होती आणि तिची फॅन फॉलोईंग म्हणा, तिला सपोर्ट करणारे म्हणा, तिला ओट देणारे असंख्य लोक होते. कधी ते बिग बॉस शोमध्ये असली असती तर टॉप 2मध्ये गेली असती किंवा विनरसुद्धा झाली असती, कारण की लोक तिला सपोर्ट खूप करतात. बिग बॉस हाऊसमध्ये ना असं आहे की तुमची जे फॅन फॉलोइंग आहे, जे तुम्हाला ओट करतात, त्याच्याच बेसवर तुम्ही त्या शोमध्ये राहू शकता किंवा नाही राहू शकत. ह्या सर्व गोष्टी स्ट्रॅटेजी प्लॅन असते, कारण की स्वतःहून कंटेस्टंट बाहेर जाऊ शकत नाही, फक्त वोटिंगनेच तो बाहेर जाऊ शकते. आणि ज्या प्रकारे दिव्याला वोटिंग म्हणा किंवा सर्वांचा सपोर्ट म्हणा, तिला पहिल्या वीकपासूनच त्यांना माहीत होता आणि मेकर्सना सुद्धा माहीत होता की ही दिव्याला शोमध्ये आणून तर दिव्या खूप वोटिंग येतील. हिचे जे कम्युनिटी आहे, हिचे जे लोक आहेत, हिला जो प्रेम करणारे लोक आहेत आणि नवीन लोक जे जोडत आहेत हिच्याशी, ते लोक सर्व हिला सपोर्ट करतील. आणि पहिल्याच वीकमध्ये तो सपोर्ट आणि प्रेम आणि ट्रेंडिंगमध्ये सर्वात उच्चमध्ये दिव्याच होती. त्यांनी कितीही म्हणू की रोशन दादा समोर होता, रोशन हा होता तो होता, पण मला माहित आहे की ते सर्वात समोर जे वोटिंगमध्ये म्हणाल, ट्रेंडिंगमध्ये म्हणाल, ते दिव्याच होती जेव्हा ती गेली होती बिग बॉस हाऊसमध्ये. आणि छान वोटिंग येत होती, छान गेम चालू होता, कधी ते पण मागे पडत होती, खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या. आणि आता दिव्या निघाली, तिच्याबद्दल काय काय झालं आपल्या सर्वांना माहीतच आहे त्या गोष्टी. आणि दिव्या निघाली आणि काही हप्त्यामध्ये सचिन दादा सुद्धा निघाले. मतलब बिग बॉस मेकर्सचा फक्त काम आहे का ह्या गोष्टी, की ह्या इथून आणायचं, ह्या लोकांचा फायदा फक्त TRPसाठी आणायचं, ह्यांची कम्युनिटी, यांना लोक पसंत करणारे लोक हे इथं शो बघणार, आमचे शोची TRP वाढणार. मग हे जे कंटेस्टंट येतात ह्यांची इमेज कशी खराब करायची, वाईट कशी करायची, ह्यांना शोमधून कसं बाहेर काढायचं आणि मग काढून फेकून द्यायचं आणि आपली TRP भेटली, लोकांना आपल्याला सपोर्ट केला, दॅट्स इट. एवढाच बिग बॉसच्या मेकरची स्ट्रॅटेजी आहे का? कारण की सचिन दादा तुम्ही बघाल, मी खरं सांगेन तर सचिन दादाचा एवढा गेम नव्हता. पक्का 1-2 वीक तो दिसलाच नाही, थोडा दिसला. आणि जेव्हा आयुष आणि करण होते तेव्हा सचिन दादा पण नॉमिनेट होते. मी समजू शकते, कारण की सचिन दादा तेवढा गेम खेळत नाहीये, तेवढा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवत नाहीये, थोडा शांत राहते, दिसत बिलकुलच नव्हता. तो माणूस म्हणून चांगला आहे पण गेममध्ये दिसत नव्हता. तर जेव्हा आयुष आणि करण सोबत निघाले ना, तेव्हा मला वाटलं की नाही, सचिन दादाची फॅन फॉलोइंग खूप स्ट्रॉंग आहे आणि सचिन दादा हर नॉमिनेशनमध्ये तो वाचत आहे. मतलब ह्याची फॅन फॉलोइंग खूप चांगली आहे, लोक त्यांना सपोर्ट करतात. इवन जय भीम कम्युनिटीवाले, कारण की सचिन दादा इवन त्या कम्युनिटीमधून होते, मतलब येतात. तर आपले लोक जेव्हा जातात ना, तेव्हा आपण चांगल्यानं बघतो आणि आपल्या कम्युनिटीचे लोक जातात किंवा आपल्या घरचे लोक जातात, तर आपला चांगला सपोर्ट असतो त्यांना की वोटिंग करणे, आणि त्याची चांगली वोटिंग वगैरे होती, एव्हरीथिंग इज गुड. आणि जेव्हापासून राखी सावंत आली ना, लिटरली तुम्हाला सांगते मी, कारण की मी रोज बिग बॉस बघते तर मला माहिती आहे, जेव्हापासून राखी सावंत आले ना तेव्हापासून सचिन दादाचा गेम दिसत आहे. मतलब सचिन दादा बोलत आहे, सचिन दादा बोलत काहीतरी ॲक्टिव्हिटी करत आहे, काहीतरी खानदेशीर मस्त गाणे गुणे आपले म्हणत आहे, इकडे त्याची मजा मस्ती चालू आहे. सचिन राखीसोबत त्यांचा आणि सागर कारंडे हे मस्त तिच्या राखीला फ्लटिंग वगैरे, मतलब असं काहीतरी त्यांचं कॉम्बिनेशन वगैरे वगैरे असे चीजे चालू आहेत. आणि इवन आत्ता भाऊच्या धक्क्यावर सचिन दादाबद्दल बोलले गेलेलं आहे की ते जे पाणी वगैरे तुम्ही राखीवर फेकलं ते स्क्रिप्टेड नव्हतं, तर मग कशाला वगैरे फेकलं. मतलब भाऊच्या धक्क्यावर कोणाबद्दल चर्चा होतात, कारण की जे लोक चर्चेचे विषय ठरतात, मतलब आठवड्याभर ते काय करतात आणि ज्यांचा हायलाईट पॉईंट असते त्यांनाच भाऊच्या धक्क्यावर बोलले जाते. आणि सचिन दादाबद्दल पहिल्यांदा हायलाईट टॉपिक म्हणून सचिन दादाबद्दल बोललं गेलं. मला एवढा आनंद झाला की आता फायनली सचिन दादा दिसत आहे, आता फायनली सचिन दादाचा गेम दिसत आहे. आता तो कॅप्टन्सीमध्ये येत आहे, निवडणूकमध्ये येत आहे, दावेदारीमध्ये येत आहे, काहीतरी मस्त गेम चालू आहे. आणि मस्त कॉम्बिनेशन सचिन दादाचा, राखी सावंतचा मस्त कॉम्बिनेशन भेटत आहे. जे सचिन दादाचे पॉईंट्स किंवा जे सचिन दादाच्या रिअल कॉमेडीपणा म्हणा किंवा रिअल असं असते ना, रिअल पर्सनॅलिटी किंवा थोडी मजेदार पर्सनॅलिटी, जे आता एवढे वीक बघितलं नाही, आता ते त्यांची पर्सनॅलिटी आपल्याला बघायला भेटेल. आणि हळूहळू त्यांची पर्सनॅलिटी निखरत जात होती, कारण की राखी इन्व्हॉल्व करत होते त्यांना वगैरे. अँड हळूहळू तो मला आवडायला लागला, सचिन दादाचा गेम आवडायला लागला, सर्व गोष्टी आवडायला लागला. अँड कट टू नॉमिनेशनमध्ये अचानक सचिन दादाला काढून दिलं. हाऊ कॅन दॅट पॉसिबल? 3-4 वीकपासून सचिन दादा नॉमिनेशनमध्ये येते आणि त्याच्या नॉमिनेशनमध्ये आयुष, ज्याचे खूप सारे फॉलोअर्स आहेत, करण ज्याचे खूप सोशल मीडियाचा एवढा मोठा रील स्टार आहे तो, ते सर्व ह्याचा म्हणजे ते सर्व बाहेर काढला त्यांनी. ते वोटिंगमध्ये हारले सचिन दादाच्या. आणि सचिन दादा यावेळेस कोणामध्ये होता माहिती आहे का, उभा कोणामध्ये होता? रोशन दादा. ठीक आहे, रोशन दादाला विदर्भ सपोर्ट करते, त्याचे चांगले सपोर्टर्स आहे, अंडरस्टँड. रोशन दादाचं काही लेणं देणं नाही आहे इथं. परंतु रुचिता आणि सचिन दादामध्ये कोणाला जास्त वोटिंग भेटू शकते मला सांगा? मतलब रुचिता आहे आणि सचिन दादा आहे, कोणाला वोटिंग भेटू शकते? ऑब्व्हियसली सचिन दादा. रुचिता काय करत आहे शोमध्ये आणि रुचीला कोण पसंत करत आहे? इवन ते एवढा म्हणते ना, कोल्हापूरची आहे मी, कोल्हापूरची मर्दानी.
कोल्हापूर लोक तिला शिव्या घालत आहेत. आमच्या इकडे अशा शिव्या देत नाही. कोल्हापूर लोकांचं नाव खराब नको करूस, कोल्हापूरचं नाव घेऊच नको, कोल्हापूर कोल्हापूर एवढा घाणेरडा पण तिनं करून ठेवलं नाही शोमध्ये. लव अँगल खेळत आहे. काही मुद्दा नसला त्याच्यामध्ये मुद्दा येणे, बडबड करणे, शिव्यागाडी करणे, चीप गेम, चीप औरत, काय असं थू असा तोंडावर थुकणे, एवढ्या चीप लेवलच्या गोष्टी करते ना ते, ज्याची हद नाही आहे. आय नो की तो एक शो आहे, तिथे अग्रेशन, गुस्सा, राग, फ्रस्ट्रेशन सर्व गोष्टी येतात. परंतु हे गोष्ट ना सर्वांनाच येतात. परंतु सर्वजण आपल्या गुस्स्यावर आपल्यावर संयम ठेवतात. ते मुलगी संयम ठेवत नाही. तिला माहिती आहे की मी जेवढी घाणेरडी, जेवढी नीच लेवलची पात्रता गाठीन ना, तेवढीच माझी चर्चा होईल, आणि जेवढी चर्चा होईल तेवढेच भाऊच्या धक्क्यावर माझे TRP कटेल, आणि TRP कटेल तर मी दिशीन, आणि दिशीनच तिचा फायदा आहे. तो सर्व तिचा मुद्दा चालला आहे. कसं असते ना, कोणी असते की मी दिसत आहो ना तर मी चांगलं दिसल्या पाहिजे, नाही तर नको दिसलेला बटर. परंतु रुचिताचा माइंडसेट काय आहे माहिती आहे का, मी बदनाम हो या मेरा सही नाम हो, मेरा दिखना जरूरी है. तसं तिचा आहे की मी खराबही नाव हो, चांगलाही नाव होय, पण माझं दिसणं जरूरी आहे. तर तिचे फक्त ते वाईट शिव्या देणे, वाईट गोष्टी करणे, वाईट कांडे करणे, त्याच्या व्यतिरिक्त तिचा गेमच प्लॅन नाही आहे. इवन विशाल सुद्धा म्हणते की टोळीशिवाय तुझा काय गेम प्लॅन आहे, काहीच गेम प्लॅन नाही आहे तिचा. आणि हे गोष्ट सोडा, असे कोणते रुचिताचे फॅन्स येऊन राहिले मला कॉमेंट करून सांगा. असे कोणते रुचिताचे फॅन्स आहेत जे तिला पोरीला सपोर्ट करतात, जेवढी गालीगलोच करते, वाईट बोलते, वाईट शिव्या देणे, वाईट गोष्टी करणे, मतलब एवढ्या नीच लेवलच्या गोष्टी करते ना, एवढा गंदी एवढ्या मोठ्या महान कलाकारांना, मतलब इवन सोचा भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखला ते रिॲक्शन देते करून, आणि रितेश देशमुख त्यांनी तिला भाऊच्या धक्क्यावरून काढलं की भाई तू दुसऱ्या रूममध्ये जाऊन बस, माझ्या डोळ्यासमोर दिसूच नको. त्या मुलीला कोण सपोर्ट करत आहे, त्या मुलीला कोण वोट देत आहे. एक टाइमला एक बाजूला ती मुलगी जिला कोणी वोट नाही देत आहे, जिचा काही फॅन फॉलोइंग नाही आहे, जिनं काही केलं नाही आहे, आणि दुसरीकडे सचिन दादा जो हर नॉमिनेशनपासून वाचत आहे, त्याच्यासमोर किती एवढे मोठे रील स्टार आले, एवढे सोशल मीडियाचे स्टार आले, तरी ते घरी गेले. परंतु सचिन दादा ठामपणे उभा होता शोमध्ये, आणि ह्या दोघांचा जेव्हा कॉम्पिटिशन आला वोटिंगमध्ये, तर ही विनर झाली आणि हा खाली पडला. हाऊ कॅन दॅट पॉसिबल? हा पॉसिबल नाही आहे. हे मेकर्सचे चाळे आहेत. मेकर्सना माहीत आहे की सचिन दादांना काढला तर काही फरक पडणार नाही, कारण की सचिन दादाचं कॉन्ट्रीब्युशन तेवढं आहे नाही, आणि आता थोडा बहुत दिसायला लागला, हा निघाला तेवढा काही फरक पडणार नाही. पण रुचिता आपल्याला आपल्या शोमध्ये काय देत आहे, लव अँगल देत आहे विशालसोबत. अजून सुशिता काय देत आहे, तन्वीसोबत भांडण करणे, ॲक्थू करणे, गाईड शिव्या देणे, वाईट नीच पात्रावर जाणे, नीच हरकते करणे. मतलब प्रोमो सर्वात जास्त कोणाचा कटेल, प्रोमो वाईट कटला तर लोक अट्रॅक्ट होतील, आणि अट्रॅक्ट करतील आपली TRP वाढेल. त्या मेकर्सचा फक्त एवढाच काम आहे, आणि म्हणून हिला ठेवलं. मला वाटते ह्या दोघांच्या वोटिंगमध्ये हे जेव्हा आले असतील तर सचिन दादा समोर असेल, वोटिंग ह्याला जास्त भेटले असतील. अख्खा महाराष्ट्र म्हणा किंवा जयभीम कम्युनिटी म्हणा किंवा जो बी त्याला सपोर्ट करतात, खूप लोक आहेत त्याला सपोर्ट करणारे, आणि तो आतातला नाही तर कित्येक वर्षापासून तो काम करत आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये. त्याचे गाणे बघा, बिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत. तो माणूस कसं काय जाऊ शकते ह्या नवीन व्यक्ती आल्यासोबत? मतलब हाऊ कॅन दॅट पॉसिबल? हे फक्त मेकर्सचे चाडे असतात. मेकर्स सांगतात की भाई नाही, ह्याला आपण काढून तर काही फरक पडणार नाही, पण आपण हिला काढू शकत नाही, कारण की हे आपल्याला TRP देत आहे, हे आपल्याला रोज हे घाणेरड्या शिव्या देते, फॉलो न देते, जो बी देऊ, पण ह्याच्यामुळे आपल्याला TRP भेटत आहे. मग TRP भेटत आहे तर मेकर्स काय करतील, तुझी जास्त वोटिंग आहे, तू वाचली आहेस, आणि ह्याला म्हणतील की तू वोट कमी आहेस तुझ्या. असे मेकर्सचे चाडे असतात. मग बिग बॉस शो कसला आहे? बिग बॉस शो तुम्ही बनवता, तो पर्सनॅलिटीचा गेम आहे. बाहेरचे लोक तुम्हाला सपोर्ट करतात, वोटिंग करतात. मग जे लोक तुम्हाला वोट करत आहेत त्याच्यावर तुम्ही मान तर ठेवा, आणि मग अशा प्रकारे प्रस्तुत करतात की तुम्हाला कमी वोट पडलेले तुम्ही जा. काही पण मूर्ख बना. मला तरी नाही वाटत की सचिन दादाला कमी वोट भेटलेले असतील. ज्या प्रकारे ह्यांनी दिव्याला बाहेर काढलं, की दिव्याला असं बनवून बाहेर काढलं, दिव्यासोबत बहुत कांडाकुंडी करी, रचारुचा केली. दिव्या कधीही वोटिंगनं पडली नसती, पण मला वाटते दिव्यासोबत धमकीचा जो प्रकार ह्यांनी जो गुंतावणी असा मूर्खपणा जो केला, आणि सोशल मीडियावर किंवा त्यांच्या TRPवर का एपिसोडमध्ये दाखवला धमकी दिलं वगैरे म्हणून, तो कधी कटला नसताना ह्यांनी काय दुसरी स्ट्रॅटेजी अपनवलं असतं माहिती आहे का, की दिव्याला कमी वोट भेटलेले आहेत म्हणून ते घराच्या बाहेर. हाऊ कॅन दॅट पॉसिबल ब्रो? हम यहाँ पे बैठे हैं उसको वोट देने के लिए, हम वोट कर रहे हैं, उसको सपोर्ट कर रहे हैं, और आप बोल रहे हो कि भाई वोट उसको कम पड़े. कैसे? मतलब ह्याच्यात दुसरं स्ट्रॅटेजी प्लॅन असते. एक प्लॅन फ्लॉप झाला, आता दिव्याचा कसा प्लॅन हिट झाला, हिला घराच्या बाहेर काढण्याचा एक मुद्दा भेटला, हे निघाले. आता तो प्लॅन फ्लॉप झाला असता त्या मेकरचा, तर त्याने दुसरा प्लॅन का केला असता माहिती आहे का, हिला कमी वोट भेटले हिला काढा. जसं सचिन दादाला सुद्धा केला की हिला कमी वोट भेटले ह्याला काढा. हेच त्याच्या स्ट्रॅटेजी प्लॅन असते. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असाल तर दिव्या आणि सचिन दादामध्ये एक चांगला बहीण भाऊचा बॉन्ड होता. जेव्हा नॉमिनेशन होते आणि ते खूप रडत होता सचिन दादा की मी तुला चिमणी म्हणत होतो आणि तू मला वोटिंग केलीस, मला तू नॉमिनेट केलीस वगैरे वगैरे. तुम्ही कधी बघाल तर 1 महिन्यामध्ये स्टार्टिंगच्या एपिसोडमध्ये सचिन दादा आणि दिव्याचे कधीही जे असेत ना पर्सनल असे बोलतात वगैरे सोप्यावर, एकामेकाचे बॉन्ड वगैरे दाखवतात, जसे टोळीचे व्हिडिओ दाखवतात, अनुश्री कोणासोबत वगैरे बोलत आहे तर ते वगैरे शॉर्ट दाखवतात शोमध्ये 1 घंट्याच्या एपिसोडमध्ये.
दिव्याचा आणि सचिन दादाचा एकही शॉट असा दाखवला गेलेला नाही आहे की यांचा बहीण भावाचा बॉन्ड आहे, हे चांगले एकामेकाचे फ्रेंड्स आहेत. जेव्हा नॉमिनेशन झाला आणि जेव्हा सचिन दादा रडत होता की तू माझी चिमणी आहेस, तू माझी चांगली जवळची आहेस, तू कसं काय नॉमिनेट वगैरे केलीस, तेव्हा मला ॲज अ ऑडियन्स कळला की ह्या दोघांचा बहीण भावाचा बॉन्ड आहे, हे दोघांचा बॉन्ड आहे. परंतु अख्ख्या एकामधल्या त्या एपिसोडमध्ये एकही असा कटआउट दाखवला नाही ह्याच्या पहिले. त्या दोघांचं डिस्कशन म्हणू, त्या दोघांचा बॉन्ड म्हणू, त्या दोघांचा काहीतरी कॉम्बिनेशन होत आहे, ते कधीच नाही दाखवला. त्यांनी पूर्ण इग्नोर केला. फक्त आपल्या TRPसाठी ह्या दोघांचा यूज कसा करून आपली TRP कशी वाढेल ह्याच गोष्टीचा यूज हे बिग बॉसचे मेकर्स करतात. कारण की जेव्हा रुचिता आणि विशाल वगैरे बसतात कुठं, त्यांचे डिस्कशन वगैरे चालू असतात, तर ते क्लिप 1 घंट्याच्या एपिसोडमध्ये ते ॲड करतात, कारण की त्यांना माहिती आहे की लोक हे ते बघतील. परंतु जेव्हा सचिन दादा आणि दिव्या सोबत बसत असतील किंवा ह्यांचा बॉन्ड वगैरे चांगला होता, ते एकही क्लिप दाखवला गेला नाही आहे. हे खूप स्ट्रॅटेजिकली प्लॅन करतात, खूप स्ट्रॅटेजिकली एपिसोड कट करतात, जेणेकरून आपल्याला वाटते की ओ बिग बॉस मेकर्स किती चांगले आहेत. परंतु बिहाइंड ऑफ द स्टोरी एवढे कांडेकरी करतात ना, एवढे कांडेचरी करतात. त्यांच्यामुळे ना जे बिग बॉस बघतात ते बिग बॉसचे फॅन आहेत, जसे मी पण आहे. एक पॉईंटवर मी पण फ्रस्ट्रेटेड होते की बिग बॉस शो पर्सनॅलिटीचा आहे ना, मग तसं दाखवा. बिग बॉस शो मग भांडे करू नाही म्हणता ना तुम्ही, म्हणजे बिग बॉसमध्ये भांडण वगैरे होतात, परंतु मुद्दामन ते भांडणे घडत आहे. जशी रुचिता मुद्दामन भांडणे करते, हे करते ते करते, मग अशा गोष्टीला सपोर्ट नको करा ना कधी. तिचे ऑब्व्हियसली माहिती आहे यार, एका साईडला रुचिता उभी आहे आणि एका साईडला सचिन दादा उभा आहे, तर सचिन दादालाच ओट भेटतील, हिला भेटूच नाही शकत. तरी मग तुम्ही ॲज अ हिला वाढवता, मग ह्या गोष्टीला तुम्ही सपोर्ट करता. तर मग एक असतं ना की आम्ही पाहत आहोत, मेकर्स आहोत, आम्ही सपोर्ट करतो, आमचा फेवरेट कंटेस्टंट आहे, आणि मग तुम्ही त्याच्यासोबतच वाईट वागणूक करताना मग ॲज अ ऑडियन्स ना थोडा ट्रस्ट ब्रेक होते. पण ॲट द एंड जो बिग बॉस शो आहे तो फक्त एंटरटेनमेंटसाठी आहे, बाकी तेवढा एवढा सिरियस घेण्याची गरज नाही आहे. परंतु ते मेकर जे बागेत चाडेचुडे करतात ना, एखाद्या व्यक्तीला तुम्ही शोमध्ये बोलवता आणि मग म्हणता की विनर व्हा, काहीतरी करा, हे करा ते करा, आणि मग त्यांनी काही दिलं नाही तर तुम्ही स्वतःहूनच हुशारकी मारून स्वतःला त्यांना शोच्या बाहेर काढतात. हे खूप चुकीचं आहे. पण तुम्हाला ह्याच्यावर काय मत आहे? कारण की जे दिव्यासोबत घडलं ते सचिन दादासोबत सुद्धा घडलं. ह्या दोघांची सेमच कंडिशन बिग बॉसच्या मेकर्सने केली. तुमचं काय ह्याच्यावर मत आहे मला नक्की कळवा, आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच.